गुड मॉर्निंग सर्वांना. कशात सगळे मजेत ना? तर मी दिवसाची सुरुवात करते गरम पाण्याने, त्यानंतर मी आल्मंड खाते. तुम्हीसुद्धा खाता का? मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आज स्वयंपाकाची तयारीमध्ये काय काय होतं, तर मी पहिले कुकर लावलं, म्हणजे डाळच लावली, कारण की शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवायचं होतं. आणि त्यानंतर आज कोबीची भाजी आणि पोळी आणि प्रियांशीसाठी साधं वरण असा माझा आजचा मेनू होता. आणि त्यानंतर मग पहिले मी सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि मग रात्रीची भांडी होती, काही लावणं नव्हतं झालं, त्यामुळे सकाळी पटकन भांडी लावून घेतली. आणि जे भांडे स्वयंपाकासाठी लागणार होते ते पहिले घासून घेतले. आणि ते झाल्यानंतर म्हटलं चहा आधी घेऊया, कारण खूप वेळ झाला होता. तर गॅलरीमध्ये मस्त व्ह्यू होता, तर मग मी वाचन करत करत चहा पण एन्जॉय करत होते. तुम्ही पण असं करता का? मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे माझ्या वाचनाचं असं आहे, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच वाचन करते. नंतर उठली प्रियांशी, मग प्रियांशी माझ्याजवळ आली. मग थोड्या वेळा आम्ही दोघींनी गप्पा केल्या आणि ती तुम्हाला हाय करते, तिला पण कमेंटमध्ये हाय करा. आणि मग तिला फ्रेश वगैरे केलं आणि नंतर तिचा ब्रेकफास्ट झाला. मग पटकन अशा भाज्या करून घेतल्या. पहिले कोबीची भाजी केली, त्यानंतर वरणाला फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलं बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा. आणि नंतर मग कणिक वगैरे मळवून घेतली, कारण प्रियांशीला रेडी करायचं होतं. आज प्रियांशीला तिचे बाबा अंघोळ घालणार होते, त्यामुळे ते एक माझं काम वाचलं, कारण माझे मिस्टर मला खूप मदत करतात, त्यामुळे खूप इझी होतात मला गोष्टी. तर बाबांनी तिला छानशी अंघोळ घातली. मग नंतर बाकीचं तयार करणं माझ्याकडे असतं, तर मग मी तिला छानपैकी रेडी केलं आणि छानसे माझं गंडजवाळं रेडी झालं. मग आम्ही दोघी मिळून फ्रूट्स खात होतो. तिच्याबरोबर मी खाते, कारण मग मी खाल्लं की ती पण खाते आणि मला जाम फ्रूट्स आवडतात आणि तिला पण तेवढेच आवडतात. नंतर मग पटकन असे कपड्याच्या घड्या घालून घेतल्या, कारण ती रेडी झाली, ती छान खेळत होती. तेवढा वेळ मिळाला म्हटलं पटकन घड्या घालून घेऊ. नंतर ती रेडी झाली, ती खेळत होती, म्हटलं चला पोळ्या वगैरे बनवून घेऊ. तर माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला. नंतर झाडून वगैरे घेतलं, कारण आज बाईंनी मारली दांडी, त्यामुळे सगळं काम घरीच होतं. तर पटकन अशी फरशी आणि झाडू करून घेतला आणि मग किचन व्यवस्थितपणे क्लीन केलं. किचन जर नीट असेल ना तर मला खूप छान वाटतं, कारण मला खूप व्यवस्थितपणा लागतो, तुम्ही बघतच असाल. तर मग सगळं क्लीन केलं. मग नंतर फ्रेश झाले मी आणि नंतर मग देवपूजा आणि बसली कामाला. नंतर प्रियांची मॅडम आली माझ्याकडे, मस्ती करत होती. आज केवढा त्रास दिला नाही, ती झोपली होती बराच वेळ. नंतर दुपारचं जेवण. चला बाय, भेटूया नेक्स्ट डे.